आणि आता आजच्या दिवसातली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी राजकीय स्टोरी, ठाकरेंच्या शिवसेनेतली इनसाइड स्टोरी। खरं तर अचानक राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळेला संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाच्या प्रियांका चतुर्वेदी यांचं नाव बाजूला सारून शरद पवार यांचं नाव सुचवलं आणि नुकत्याच मुंबई आणि दिल्लीत झालेल्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाच्या बैठकीत याच मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याचं कळतं। आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यावर चांगलेच नाराज झाले। मग प्रियांका चतुर्वेदी रागावत त्या बैठकीतून निघून गेल्या। अशाच एका बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या खासदारानं एकनाथ शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं आणि एका गोष्टीबद्दल तीव्र चिंताही व्यक्त केली। ठाकरेंच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंसमोर केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक। ठाकरेंच्या शिवसेनेत प्रियंका चतुर्वेदींवरून घमासान। संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, वादाचं कारण चतुर्वेदी। ठाकरेंच्या खासदारांमध्ये धुसफूस आहे, अस्वस्थता आहे आणि या अस्वस्थतेच्या वेगवेगळ्या स्फोटक स्टोरीज आहेत। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची जी बैठक घेतली त्यामध्ये बरीच वादळं समोर आली। एका खासदारानं तर थेट उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं। मात्र मातोश्रीवरच्या या बैठकीआधी दिल्लीत ठाकरेंच्या खासदारांची संजय राऊतांबरोबर बैठक झाली। या बैठकीत ठाकरेंचे एक खासदार म्हणाले, यापुढे मी निवडणूक लढणार नाही। उद्धवजी आमच्याशी कधी बोलत नाहीत, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही। नेत्याशी संपर्कच नसेल तर पक्ष कसा पुढे जाणार? निवडणुकीत कसलीही आर्थिक मदत झाली नाही। मी तरी यापुढे निवडणूक लढणार नाही। 2029ला दुसरं कोणीतरी पहा। त्यावर संजय राऊत अनिल देसाईंना म्हणाले, पहा अनिल, काय म्हणतायत हे खासदार, उद्धव साहेबांना कळवा। दिल्लीतल्या या बैठकीनंतर मुंबईत मातोश्रीवर बैठक घ्यायचं ठरलं। या बैठकीत ठाकरे गटाचे सगळे खासदार गेले, फक्त संजय राऊत गेले नाही। संजय राऊत दिल्लीतच थांबले। मात्र मातोश्रीच्या बैठकीत काय बोलायचंय याची स्क्रिप्ट दिल्लीतच ठरली होती। मातोश्रीवर बैठक सुरू झाली आणि उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचं कौतुक झालं, तेही ठाकरेंच्याच खासदारानं केलं। खासदार म्हणाले, साहेब, पक्षाकडून आम्हाला कोणतीच मदत मिळत नाही। याउलट एकनाथ शिंदेंनी आम्हाला मदत केली, 20 कोटींचा निधी दिला। आम्ही ठाकरेंच्या पक्षात आहोत याचा विचारही त्यांनी केला नाही। मुळात कार्यकर्त्याला मदत केली नाही तर पक्ष कसा टिकणार? या बैठकीत दुसरे खासदार म्हणाले, आपल्या पक्षाचे एक माजी आमदार पक्ष सोडतायत। पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्याला अजिबात विचारलं जात नाही। कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी पैसे लागतात आणि पक्षानं कुठलीही मदत केली नाही। मग मी त्यांना काय म्हणून थांबवू? उद्धवजी, तुम्हालाच त्या आमदारांशी बोलावं लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या वादळी अस्वस्थतेचं आणखी एक कारण म्हणजे प्रियंका चतुर्वेदी। मातोश्रीवरच्या या बैठकीत प्रियंका चतुर्वेदीही उपस्थित होत्या। या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे। ही लढाई मी तुमच्या विश्वासावर लढतोय। लढायचं नसेल तर तसं सांगा, मी थांबतो। त्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली। प्रियंका चतुर्वेदींचा सवाल होता, शरद पवारांना राज्यसभा देण्याबाबत संजय राऊत यांनी वक्तव्य का केलं? त्यावर शिवसेनेच्या काही खासदारांचा सवाल होता, प्रियंका चतुर्वेदींनी 6 वर्ष संधी देऊन काय केलं? या खडाजंगीनंतर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या आणि बैठक सोडून निघून गेल्या। बैठकीत आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊतांनी वक्तव्य करणं चुकीचं होतं। प्रियंका चतुर्वेदींवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बिनसल्याची जोरदार चर्चा आहे। 2028 मध्ये संजय राऊत खासदार होणार नाहीत असा निर्धार आदित्य ठाकरेंनी केल्याचं सांगितलं जात आहे। माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? कशा करता अत्यंत चुकीच्या बातम्या आहेत। मुळात जी बैठक झाली असं म्हणतात, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो। मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो। मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो। आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही, आमदार, खासदार, मंत्री व्हायला आलो नाही। मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईल, उत्तम संघटनेचं काम करता येईल, या विचाराने मी या पक्षामध्ये सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे। जरी मला बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा नेता केला, अनेक वर्ष खासदार केला, तरीही मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो।
संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये बिनसल्याची चर्चा. संजय राऊतांवर संतापलेले आदित्य ठाकरे आणि राऊतांना खासदार न करण्याचा आदित्य ठाकरेंनी केलेला निर्धार, या सगळ्यावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र संजय राऊतांबद्दल सहानुभूती वाटायला लागली आहे. ज्या पक्षाकरता या क्षणाला जो माणूस अख्ख्या दुनियेला अंगावर घेतोय, जे स्वतः आजारी आहेत, एका कॅन्सर सारख्या आजाराने त्यांना ग्रासलेला आहे, त्या व्यक्ती संदर्भात अशा पद्धतीने जर वक्तव्य होत असतील तर ते पक्षाचं दुर्दैव आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रियंका चतुर्वेदींवरून थेट 2 गट पडलेत. एका गटाचं म्हणणं आहे प्रियंका चतुर्वेदींना खासदारकी कशासाठी द्यायची. आमचे विषय संपले आणि मग गप्पांचा विषय सुरू झाला. असेच गप्पा चालू होत्या. त्यावेळेला मी निवडणूक साहेबांनी तिला अनुमती दिली. तुम्हाला त्या व्हिडिओ दाखवावा लागेल. काय काय प्रियंका चतुर्वेदी महाराष्ट्र देशाच्या नेत्याविषयी आहेत ती काय, एवढा मोठा तुम्ही विषय आमच्या नेते आहेत ना, आमच्या आहेत ना. पक्षात कुणाला उमेदवारी द्यायची, आता तो खोटा असतं तर गोष्ट वेगळी होती. मग मागच्या वेळेस चंद्रकांत खैरेंना काय केलं, खैरे आता शिवसेनेचे ज्येष्ठ होते ना, त्यांना डावलून यांना दिलं, तेव्हा काय झालं, खैरेंनी पण बुलबुल केली ती आठवतं तुम्हाला. असं आहे ना, पण खैरे कुठे गेले नाहीत बरं, हे लक्षात ठेवा. प्रियंका चतुर्वेदी हा काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत आलेला उच्चभ्रू गटातला चेहरा. त्यांच्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ठाकरे गटाची वेगळी ओळख निर्माण झाली. इंग्रजी आणि हिंदीवरच्या प्रभुत्वामुळे शिवसेनेला राष्ट्रीय स्तरावर मत मांडता आलं. युवक, उद्योग, अर्थव्यवस्था, महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर चतुर्वेदींनी प्रश्न उपस्थित केले. महिलांच्या मॉर्फ फोटो प्रकरणीही त्यांनी आवाज उठवला. मात्र प्रियंका चतुर्वेदींचा महाराष्ट्राशी संपर्क कमी राहिला. पक्ष संघटनेत त्यांचं काम नाही, प्रभावही नाही. हे सगळे मुद्दे लक्षात घेता ठाकरेंच्या काही खासदारांचा प्रियंका चतुर्वेदींना विरोध आहे. आदित्य ठाकरेंचा मात्र प्रियंका चतुर्वेदींनाच पाठिंबा आहे. त्याचेच वादळी पडसाद मातोश्रीवरच्या बैठकीत उमटले. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांच्या पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन होतं. या पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गेले नाहीत. त्यावरून ठाकरे कुटुंब आणि संजय राऊतांमधील नाराजी दिसून येते. ठाकरेंच्या शिवसेनेतील ही नाराजी शमणार की आणखी वाढणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.